खोपोली पाटणकर चौकाचा होणार कायापालट. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या संकल्पनेतून कामाला सुरुवात. खोपोली शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीचा ताण वाढत असून नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने कंबर कसली आहे. नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांच्या संकल्पनेतून शहरातील पाटणकर चौक परिसरातील कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. पाटणकर चौक हा भानवज, मोगलवाडी आणि कटारंग या 3 मुख्य गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या नेतृत्वाखाली या भागात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यातील अडथळे दूर करण्याचे नियोजन करण्यात आले असून काही महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी इनरव्हील क्लब मार्फत करण्यात आलेले सुशोभीकरण रस्ता रुंदीकरणासाठी तिथून हटवण्यात येणार आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले महावितरणाचे विद्युत खांब आणि नगर परिषदेची जलवाहिनी देखील सुरक्षितरित्या हलवण्यात येणार आहे. या नियोजित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे यांच्यासह नगरसेवक संदीप पाटील, सभापती किशोर पाटील, निजामुद्दीन जळगावकर, नगरसेविका विनीता कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते यशवंत सावंत तसेच खोपोली नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. रस्ता रुंद झाल्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांचा वेळ व इंधन वाचण्यास मदत होईल असा विश्वास नगर प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून पाटणकर चौक लवकरच मोकळा श्वास घेणार असल्याचे चित्र दिसत आहे.